खरं तर न्यायालयानं दिलेला चुकीचा निकाल आहे। अगदी वेळेवर अर्ज भरायच्या अगोदर 15-20 मिनिटं अगोदर निकाल येतं आणि अर्ज भरलं जातं, हे लोकांना भावलं नाही। राणानं जे वागणूक 5 वर्षात सगळ्यांसोबत वैर करून घेतलं, नको ते आरोप करून नवनीतजी राणाच्या या निवडणुकीवर त्याचा परिणाम पडला। आमचं मैदान असताना, परवानगी आमची असताना सुद्धा वेळेवर आमची भेटलेली परवानगी सत्तेच्या ताकदीवर त्यांनी ती परवानगी नाकारली आणि मुळात विकासापासून दूर राहिलेल्या मतदारसंघातील लोकांनी त्यांना या निवडणुकीमध्ये वचका दाखवलेला आहे। एकंदरीत आपण पाहतोय का कामं कमी आणि बोमाटा जास्त असं असल्यामुळं आणि श्रेय घेण्याच्या लढाईमध्ये त्यांना ही हार पत्करावी लागली आणि त्यांच्यापेक्षा शांत आणि कमी बोलणारा उमेदवार म्हणून बळवंतराव वानखेडे त्यांना लोकांनी निवडून दिलं। मला असं वाटतं का याच्यात बऱ्याच संशोधन करण्याची गरज आहे आणि आम्ही निवडून बळवंतजी आले त्यांना शुभेच्छा देतो आणि आता तरी काही बदल व्हावा वर्तणुकीमुळे अशा अपेक्षा करतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।